नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 6वी पाठ 5वा शांतीच्या शोधात बुद्ध आणि महावीर. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या प्रश्नांचे विकल्पातून योग्य विकल्प निवडून उत्तर लिहा. नंबर 1, गौतम बुद्धाने सर्वप्रथम उपदेश कोठे दिला? बी, सारनाथ. नंबर 2, गौतम बुद्ध कोणत्या ठिकाणी निर्वाण पावले? सी, कुशीनारा. नंबर 3, महावीर स्वामींच्या मातेचं नाव काय होतं? ए, त्रिशला देवी. नंबर 4, महावीर स्वामींचा जन्म कोठे झाला होता? बी, कुंडग्राम. 5, महावीर स्वामी लोकांनी स्वतःचा उपदेश कोणत्या भाषेत दिला? बी, प्राकृत आणि ऊर्ध्वगामी. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तर द्या. 1, गौतम बुद्धांचा मुख्य उपदेश काय होता? उत्तर, गौतम बुद्धांनी पुढीलप्रमाणे उपदेश केला. 1, आत्म्याचा स्वीकार करून कर्मवादाला महत्त्व दिले होते. आत्म्याच्या कल्याणात रत राहण्याऐवजी वर्तमान काळामध्ये सद्विचारयुक्त जीवन जगावे. 2, सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागणे हे मनुष्याचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. 3, माणूस उच्च कुळात जन्म घेऊन महान होत नाही तर स्वतःच्या कर्माने महान बनतो, त्यामुळे समाजामध्ये उच्च नीच असा भेदभाव निर्माण होता कामा नये. 4, स्त्रियांना समाजामध्ये पुरुषांइतका समान आणि अधिकार दिले पाहिजेत. 5, फक्त प्राण्यांबद्दल करुणा. नंबर 2, महावीर स्वामींचा मुख्य उपदेश काय होता? उत्तर, महावीर स्वामींचा मुख्य उपदेश खालीलप्रमाणे 5 प्रतिज्ञा केल्या. 1, कोणत्याही प्रकारची हिंसा नाही. प्राण्यांचे संरक्षण करणे हे मानवाचे खरे कर्तव्य आहे. नेहमी सत्याचे पालन करणे, राग सोडणे. 3, कधीही चोरी करू नका. कोणाच्याही वस्तू त्यांच्या परवानगीशिवाय घेऊ नका. 4, वस्तू, संपत्ती, दागिने, कपडे इत्यादी आवश्यकतेपेक्षा जास्त साठवू नयेत. 5, जैन साधू आणि साध्वींना ब्रह्मचर्य पालन करण्याचे सांगितले. नंबर 3, जैन धर्माचे कोणतेही 5 महाव्रत सांगितले आहे? उत्तर, जैन धर्माचे 24वे तीर्थकर महावीर स्वामी यांनी हे 5 महाव्रत दिले आहे. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह. खालील विधान सत्य की असत्य ते सांगा. नंबर 1, बुद्ध आणि जैन दोन्ही धर्माच्या लोकांनी शांती आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याचा अनुरोध केला. सत्य. नंबर 2, बुद्धांद्वारा प्रथम उपदेश बोधिगयामध्ये देण्यात आला. असत्य. नंबर 3, बुद्ध सारनाथमध्ये ज्ञान प्राप्त झाले होते. असत्य. प्रश्न चौथा, योग्य उत्तर द्या. गौतम बुद्ध आणि महावीर स्वामी यांच्या उपदेशात काय समानता होती? उत्तर, गौतम बुद्ध आणि महावीर स्वामी यांच्या उपदेशामध्ये सामान्यतः 1, बुद्ध आणि महावीर या दोघांनाही जग भय आणि दुःखाने भरलेलं पाहिले. ते देवाला मानत नाही आणि कर्माला महत्त्व देतात. नंबर 2, त्यांनी सांगितले की सर्व प्राण्यांची दयाळूपणे वागले पाहिजे. 3, दोघांनीही सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे आणि समाजात उच्च नीचाचा भेदभाव केला जाऊ नये असे आवाहन केले. नंबर 4, महिलांना पुरुषांप्रमाणेच सन्मान आणि अधिकार दिले पाहिजे असे ते म्हणाले. नंबर 2, गौतम बुद्धांच्या काळात कोणते अनिष्ट पाहायला मिळत होते? उत्तर, 1, समाजात यज्ञाच्या वेळी प्राण्यांची हिंसा होते. नंबर 2, बरेच लोक मांसाहारी होते. नंबर 3, हिंदू धर्म ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्ध या 4 वर्णांमध्ये विभागला गेला असल्याने समाजात उच्च नीच भेदभाव होता. नंबर 4, स्त्रियांना पुरेसा सन्मान दिला जात नव्हता.